नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर मी तुम्हाला आज व्यंकटेश स्तोत्राविषयी माहिती देणार आहे। तर व्यंकटेश स्तोत्र मंडल पारायण अनुष्ठान 21 रात्री अथवा 3 रात्री कसे करावे जाणून घ्या। व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी मानले जाते। ग्रह पीडा निवारण, संकट निवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी या स्तोत्राचा पाठ केला जातो। भगवान व्यंकटेश हे बालाजी, व्यंकटेश्वर, गोविंदा आणि तिरुपती अशाही नावाने ओळखले जातात। हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात आणि सुख समृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य, वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहेत। व्यंकटेश स्तोत्र मंडल हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे। अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे। अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात। व्यंकटेश स्तोत्र मंडल म्हणजे काय? व्यंकटेश स्तोत्र मंडल म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्राचे 21 वेळा पठण करणे। स्तोत्र मंडल 21 दिवस चालते किंवा 3 दिवस केले तरी चालते। दररोज रात्री एका वेळी 21 वेळा स्तोत्र पठण केले जाते। श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रताने करणाऱ्या अनेकांना लाभ होतो। त्यांना श्री व्यंकटेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात। त्यांच्या जीवनातून दुःख, दारिद्र्य, संकटे निघून जातात। स्तोत्र मंडल सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडीअडचणी सांगून संकल्प करा। या 21 दिवसात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन, वचन, कोणावर अन्याय आणि मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य आहे आणि ह्या दिवसात ब्रह्मचर्याचे पालन करावे। श्री व्यंकटेश स्तोत्र मंडल मराठीतून करावे की संस्कृतमधून? मराठीतून वाचणे प्राधान्यक्रम आहे। संस्कृत तुम्हाला अधिक जवळचे वाटत असेल आणि स्पष्ट उच्चार असतील तर निसंकोच वाचावा। व्यंकटेश स्तोत्र मंडल मराठीतून वाचताना 20 वेळा 80व्या ओवीपर्यंत वाचावे। त्यानंतर 21 वेळेस संपूर्ण स्तोत्र वाचावे, कारण 80व्या ओवी नंतर फलश्रुती आहे आणि ती 21व्या वेळेस एकदा वाचून एक मंडल पूर्ण। वाचनास कोणत्या दिवशी सुरुवात करावी? जे 21 दिवसाचे पारायण करणार आहेत त्यांनी शक्यतो एकादशीला सुरुवात करावी आणि जे 3 रात्रीचे पारायण करणार आहेत त्यांनी एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला करावे। ज्यांना ह्या तिथीला जमणार नाही त्यांनी बुधवार, गुरुवार, शुक्रवार, अष्टमी, चतुर्दशी या दिवशी सुरुवात करावी। सोयर, सुतूक, मासिक धर्म आल्यास मंडल थांबवावा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी। हे स्तोत्र कोणत्या वेळी वाचावे? स्तोत्र मंडल अर्ध्या रात्री 12 वाजता सुरू करणे उत्तम मानले जाते। 12 वाजेच्या आधी नाही आणि 12 वाजेच्या नंतरही नाही। बरोबर 12 वाजेला 5 मिनिटं कमी असताना जागेवर बसावे, म्हणजे योग्य 12 वाजेच्या वेळेस स्तोत्र पठण सुरू करता येईल। आसन कोणते घ्यावे? निळ्या रंगाचे किंवा शुभ्र आसन वापरणे उत्तम। आसन पसरवून त्यावर पूर्वेकडे तोंड करून बसावे। जर निळे आसन उपलब्ध नसेल तर पांढऱ्या रंगाचे आसन वापरले जाऊ शकते। पूजास्थान तयार करा। स्नान करून देवघरासमोरील जागा स्वच्छ करून भगवान श्री व्यंकटेशाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा। जर नसेल तर बाळकृष्णाची किंवा विष्णूची मूर्ती घ्या। त्यानंतर दीप प्रज्वलित करून तुळस, फुले, नैवेद्य अर्पण करून पूजा करा। 12 वाजेच्या आत पूजा करून बरोबर 12ला स्तोत्र पठण सुरू करावे। आपल्या गतीने सावकाश स्पष्ट उच्चार करून 21 वेळा स्तोत्र पठण करावे। घाई गडबड करून वाचन करू नये। इकडे तिकडे न पाहता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकांतात एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे। स्तोत्र 21 वेळा पूर्ण झाले की नाही हे समजण्यासाठी 1 रुपयाची 21 नाणी घ्यावी। एकदा वाचून झाले की 1 नाणे समोर ठेवावं। असं 21 वेळा झालं की एक मंडल पूर्ण होईल। तुम्ही नाण्याऐवजी 21 फुले किंवा तुलसी पत्र सुद्धा घेऊ शकता। जसं वाचून होईल तसे 1 फूल किंवा पान देवाला अर्पण करावे।
स्त्री पुरुष दोघेही हे स्तोत्र वाचू शकतात. स्तोत्र मंडल करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आणि नियम या पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे. स्तोत्र मंडलाच्या काळात शांत आणि सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. स्तोत्र मंडलाची सुरुवात करण्यापूर्वी जवळच्या विष्णू, कृष्ण, विठ्ठल, राम, बालाजी, नरसिंग पैकी कोणत्याही एका मंदिरात जाऊन नमस्कार करावा आणि स्तोत्र मंडल यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यावे. स्तोत्र सांगितल्याप्रमाणे भगवंताचं दर्शन मिळणं हे पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि भक्तीवर अवलंबून आहे. भगवंत तुम्हाला कोणत्या रूपात येऊन दर्शन देतात अथवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या कोणत्याही आपल्या अवस्थांमध्ये होऊ शकते. फक्त आपल्याला तो संकेत ओळखता आला पाहिजे. या सेवेमध्ये अज्ञात शक्ती तुम्हाला बाधा आणण्याचा प्रयत्न करतील. 21 दिवस पूर्ण होऊ देणार नाहीत. पण आपण डगमगून न जाता पूर्ण नमन भक्तिभावाने हे मंडल पूर्ण करावे. स्तोत्र मंडलाचे वाचन पूर्ण केल्याने तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होताना दिसतील. फक्त मनात श्रद्धा, भक्ती आणि विश्वास अतूट हवा. भगवंत आपल्या भक्ताच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळत जाईल. धन्यवाद.